वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकची भरती निघत आणि वनरक्षक भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते आणि वनसेवक भरतीसाठी शिक्षण 10वी आणि 12वी पास लागते। आणि वनसेवकचं जे पद आहे हे जे आहे शासनाने नवीन निर्माण करण्यास शासनाची मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आणि गट ड संवर्गाचं हे पद असणार आहे। आणि ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेने घेतली जाणार आहे। तर वनसेवक मध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर वनसेवक मध्ये उंची असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर वनसेवक मध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर वनसेवक मध्ये जे आहे या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे यामध्ये, त्याचबरोबर वनरक्षक मध्ये उंची किती लागणार आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि मेन म्हणजे वनरक्षक आणि वनसेवकची भरती ही कधीपर्यंत निघणार आहे, अटी आणि शर्ती काय आहे, या दोन्ही भरतीमध्ये वनरक्षक मध्ये काय काय अटी आहे आणि वनसेवक मध्ये काय काय अटी आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मेन म्हणजे याबद्दल सांगणार आहे की नवीन वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक आणि वनसेवकच्या येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघणार आहे। वनसेवकचे ज्या 12,991 पदे निर्माण शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर वनरक्षकच्या जवळपास ज्या 1400 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे, ठीक आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं 14,500 प्लस जागांसाठी हे येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे। तर मी तुम्हाला आतापासून कोण सांगू राहील जेणेकरून तुमची जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास झाला पाहिजे आणि तुमचीच तयारी झाली पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन या ठिकाणी झालं पाहिजे, ठीक आहे। तर पहा वनसेवकचं या अगोदर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो काही अपडेट आलो तर मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहा वन विभाग वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वनक्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट ड 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वन वृत्ता निर्माण करण्यात येत आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये काही अटी आणि शर्ती देण्यात आल्या वनसेवक मध्ये। तर पहा यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांनी नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे। त्याचबरोबर सदर पद हे गट ड मध्ये राहील आणि त्याची वेतन श्रेणी 7व्या आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार 15,000 ते 47,600 एवढी राहणार आहे। सदर पदाचे नाव वनसेवकच असणार आहे। आणि वनसेवक मध्ये काय काय अटी शर्ती ठेवण्यात आल्या तर बस सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। तर हे अट यामध्ये ठेवण्यात आले। जे मुलं 10वी 12वी पास आहे तेच मुलं यामध्ये फॉर्म भरू शकणार आहे। ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं नाही ते मुलं यामध्ये फॉर्म भरू शकणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे अट यामध्ये एक ठेवण्यात आले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। वनसेवक मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर काम कोणतं तुम्हाला करावं लागणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राचे गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवणीसाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राचे सीमांची देखभाल करणे, वनापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोप वनांचे कामे, JMC-VED इत्यादी संदर्भात कामे, कार्ययोजनेचे अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनांतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे। याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिले कामे करणे, हे तुम्हाला काम करावं लागणार आहे वनसेवक मध्ये, ठीक आहे। तर एवढं जे आहे तुम्हाला वनसेवक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो काम करावं लागणार, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, वनरक्षक आणि वनसेवकची जी भरती आहे तुम्हाला जे फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। एक तर जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा निघू शकते, जानेवारीच्या एंडिंगला नाही निघाली तर मग जे विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला हे वनरक्षक वनसेवकची भरती पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, ठीक आहे। आणि वनरक्षक भरतीबद्दल जर पाहिलं आपण तर वनरक्षक भरतीसाठी 12वी पास लागते आणि सायन्स असलं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, कॉमर्स असलं तरी भरता येते। पण आर्ट जर तुमचं असेल तर आर्ट वाल्यांना 12वी मध्ये जे आपल्याला जे अर्थशास्त्र किंवा भूगोलचा विषय असला पाहिजे
पाहिजे, ह्या दोनपैकी एक विषय असला तर आपल्याला वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली जे वनरक्षक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरू शकता 12वी पास हो। ठीक आहे, तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीच्या जवळपास 1400 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये जे वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते जे विद्यार्थी मित्रांनो 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST ला 5 वर्ष सूट असते, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट असते। ठीक आहे, फीचा जर विचार केला खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते। ठीक आहे, आणि वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, लेखी परीक्षा CBT आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी प्रोसेस आहे। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचा सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न असणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न असणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। 60 प्रश्न असणार आहे, 120 मार्काचा पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। तर पहा प्रश्न 60 परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 पैकी आपले 27 प्रश्न बरोबर असले तर आपण पेपर पास असणार आहे वनरक्षकचा। ठीक आहे, म्हणजे पासिंग जे यामध्ये 54 वर पासिंग आहे सर्व कॅटेगरीचे, SC/ST, OBC, EWS, NT, ओपन, SBC, SCBC, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 60 पैकी आपले 27 प्रश्न जर बरोबर असले तर आपण पेपर पास होतो आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलवण्यात येते। आणि वनरक्षक मध्ये पाहिलं गणिताचे प्रश्न विचारले जात नाही, त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग नसते आणि TCS कंपनी पेपर घेत असते वनरक्षक भरतीचा। ठीक आहे, तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा असणार आहे, लेखी परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला जे ग्राउंडसाठी बोलवण्यात येणार आहे। तर वनरक्षक मध्ये जर आपण ग्राउंड पाहिलं तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 5 किलोमीटर तुम्ही 17 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्हाला किती मार्क भेटणार आहे, तर टोटल तुम्हाला 80 मार्क भेटणार आहे 17 मिनिटाच्या अंदर आले तर, आणि 1 मिनिट जरी जास्त झाला तर 10 मार्क मायनस तुमची या ठिकाणी होणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंगसाठी 12 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, ज्या आपण महिला उमेदवार 12 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी 3 किलोमीटर रनिंग मारणार आहे तर त्यांना 80 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। तर अशा प्रकारे जे सर्वात अगोदर लेखी परीक्षा असणार आहे 120 मार्काची, 80 मार्काचा ग्राउंड असणार आहे, 200 पैकी मेरिट लागत असते कॅटेगरीनुसार, SC/ST, OBC, EWS, NT, ओपन, SBC, SCBC। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे वनरक्षक भरती याची। ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। आणि हे झाल्यानंतर वनरक्षक मध्ये काय असते, पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये। ठीक आहे, त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक मध्ये जागा किती जागा रिक्त आहे त्याबद्दल मी तुम्हाला दाखवून देतो माहिती। चंद्रपूरमध्ये सध्याच्या कंडिशनला जे 45 जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये 217 जागा रिक्त आहे, नागपूर वनवृत्तामध्ये 87 जागा रिक्त आहे, अमरावती वनवृत्तामध्ये 267 जागा रिक्त आहे, यवतमाळ वनवृत्तामध्ये 68 जागा रिक्त आहे, प्रमुख वंशमध्ये 1 जागा रिक्त आहे, पुणेमध्ये जे या ठिकाणी 16 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर धुळेमध्ये 218 जागा रिक्त आहे, नाशिकमध्ये 68 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 50 जागा रिक्त आहे, ठाणेमध्ये जे 291 जागा आहे, कोल्हापूरमध्ये 29 जागा रिक्त आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला वनरक्षक भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।